बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरात आरपीआयचे माजी कार्यकर्ते महेंद्र निकाळजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्यानं त्यांना आंबेडकरांच्या समर्थकांनी चांगला चोप दिला। निकाळजे यांना अर्धा तास अमानुष मारहाण करत त्यांची धिंडही काढण्यात आली। दरम्यान निकाळजेंच्या मदतीला एकही पोलीस आला नाही। निकाळजेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मराठ्यांना ओबीसींचं आरक्षण द्यावं अशी मागणी सर्वे करण्यात आलेल्या 99.8% लोकांनी केली आहे आणि ज्या कुणबींना ओबीसी आरक्षण आहे त्यांच्यात आणि मराठ्यात कुठलाही फरक नसल्याचं सर्वेतल्या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता प्रश्न हा आहे की सरकारनं मग मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देता नवीन प्रवर्ग का तयार केला। दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे। केंद्राकडून 4,714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे। राज्य शासनानं लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियमामध्ये सुधारणेला मंजुरी दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीपद देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आल्यानं आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकणार आहे। मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावं अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली। अखेर राज्य सरकारनं ही मागणी मान्य केली आहे। लोकायुक्तावरून राज्य सरकारनं मंत्रिमंडळात निर्णय घेऊन देखील आपल्या उपोषणावरती ठाम असल्याची भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली। तसंच लोकपाल आणि लोकायुक्तावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुद्धा सडकून टीका होती। युती होणार की नाही अद्यापही अस्पष्ट असलं तरी शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे। पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात उभं राहण्याचा चंग बांधलाय आणि मी विजयीच होणार असा आत्मविश्वासही त्यांना आहे। त्यात जरी युती झाली तरी मी दानवेंच्या विरोधात उभा राहणार असं परखडपणे त्यांनी म्हटलंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मात्र आंबेडकरांकडून 12 जागांची मागणी होते। इतक्या जागा देण्यास काँग्रेस अनुकूल नाही। तसंच सोलापूरची जागाही काँग्रेसला सोडायची नसल्याचं समजतंय। आता आंबेडकरांनीच यावर निर्णय घ्यावा अशी काँग्रेसची भूमिका आहे। काँग्रेसच्या प्रस्तावावर वंचित विकास आघाडी चर्चा करेल आणि त्यानंतरच निर्णय होईल असं आंबेडकर म्हणतात। तसंच एमआयएम देखील लढणार नसल्यानं त्यांच्या जागांचा प्रश्न नसल्याचं त्यांनी सांगितलंय। काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली। यात 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा झाली। प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली असून जिंकून येण्याचा निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न आहे। आम्ही प्रत्येक मतदारसंघात निश्चित केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवू आणि तिथे उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय होईल असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले। काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपमांना उत्तर पश्चिम ऐवजी उत्तर मुंबई मतदारसंघ लढवावी अशी सूचना निवड मंडळ समितीने केली। मात्र गुरुदास कामतांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निरुपम इच्छुक होते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे राज्यसभेचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची भेट घेतली। तसंच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचल्यानंतर रहमतपूर येथे निर्धार मेळावा घेण्यात आला आणि यावेळी भाजपमध्ये जातीवरून राजकारण केलं जात आहे। मूळ प्रश्न बाजूला ठेवून हे सरकार जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला। केंद्र सरकारनं जाहीर केलेली मदत ही अपुरी आहे। राज्यातील दुष्काळ मोठा असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे। तसंच सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचीही टीका राजू शेट्टींनी केली आहे। ऊसाच्या पैशासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आरसीसी घेऊन जाणार आहे। तसंच पैसे न देणाऱ्यांवरती कारवाई नाही झाली तर आंदोलन करणार आणि मंत्र्यांच्या कारखान्यांना मतदान करू नका असं आवाहन करणार असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी 2017 मध्ये किसान क्रांती मोर्चानं राज्यव्यापी शेतकऱ्यांचा संप पुकारला। त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर किसान क्रांती मोर्चानं देता का जाता या यात्रेला 26 जानेवारीपासून सुरुवात केली आहे। खारपान पट्ट्यातील दूषित पाण्याची बातमी टीव्ही9नं दाखवल्यानंतर अखेर प्रशासन आणि सरकारला खडबडून जाग आली आहे। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ चौकशीचे आदेश देत येत्या 15 दिवसात या संदर्भात अहवाल सादर करायला सांगितलंय। या कामामध्ये जो कोणी हलगर्जीपणा करेल त्यावरती कडक कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत।
तर दुसरीकडे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दूषित पाण्यामुळे आजारी असणाऱ्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टी यांनी दिली आहे. सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तलावात थेंबर पाणी नसताना सुद्धा त्याच तलावातून आजूबाजूच्या गावकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन प्रशासनानं केल्यानं या कारभारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यभरात पोलिसांना अलर्ट जाहीर केलाय. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सागरी किनारी भागात कोणताही संशयित जहाज किंवा बोट आढळलं तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. पश्चिम रेल्वेवरील तैनात आरपीएफ जवानांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पेट्रोलिंग करण्यासाठी पोलिसांना सेगवे नावाचं नवीन उपकरण देण्यात आलंय. हे उपकरण दिसायला स्कूटरसारखं आहे. पश्चिम रेल्वेच्या वर्दळ असलेल्या स्थानकांवर आणि आपत्कालीन वेळी प्रवाशांना मदत करण्यास आरपीएफ जवानांना याची मदत होणार आहे. सध्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली आणि अंधेरी इथं हे सेगवे उपलब्ध असणार आहेत. मुंबईत लवकरच पश्चिम रेल्वेची कचरा गाडी सुरू होणार आहे. रुळांवरचा कचरा उचलण्यासाठी वेस्टर्न रेल्वेकडून ही स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे अंतर्गत ही विशेष ट्रेन चालेल. त्यासाठी 25 वर्ष जुन्या रेल्वेच्या डब्यांमध्ये काही अंतर्गत बदल केले गेले. डब्यातील आसनं, पार्टिशन, पंखे सगळं काढून टाकण्यात आलंय. रेल्वेला स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे या घोषणांनी रंगवण्यात आलंय. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जमणारा कचरा ही ट्रेन जमा करणार आहे. पावसाळ्यात कचरा साठून ड्रेनेज चोकअप होण्यापासून सुटका देखील होणार आहे. पुण्यात पुन्हा एकदा पुणेरी पगडीवरून वाद झालाय. पुण्यातील मेट्रो स्थानकांना पुणेरी पगडीचा आकार देण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं करून त्याला विरोध केलाय. पुण्यातील डेक्कन आणि संभाजी उद्यानातील स्थानकाला पुणेरी पगडीचा आकार दिलाय आणि त्यालाच संभाजी ब्रिगेडकडून विरोध होतोय. रायगड जिल्ह्यातील माणगाव बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होतीये. याची दखल घेत मंगळवारी महामार्गाला बाधित करणाऱ्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्यानं दुकान, छोट्या टपऱ्या आणि जमीनदोस्त केल्या आणि हा मार्ग मोकळा केलाय. शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र पुण्यात गुन्हेगारी कारवाईने डोकं वर काढलंय. 10 दिवसात 11 हत्या झाल्या आहेत आणि दिवसाला 1 हत्या होतीये. वाढत्या गुन्हेगारी कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरच्या सातपाटी गावातील एका मैदानाबाबत निर्माण झालेल्या वादांमध्ये तटस्थ भूमिका घेतल्यामुळे चौधरी कुटुंबावर ग्रामस्थांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याची तक्रार सातपाटी पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र गावच्या सरपंचांनी हा आरोप फेटाळला. असा कोणताही बहिष्कार टाकलेला नाहीये असं ते म्हणतात. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील अंबिकानगर येथे कल्पतरू कॉल सेंटरच्या समोर महापुरुषांचे फोटो असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या कापडी बॅनर काही समाजकंटकांनी तलवारीनं फाडल्यानं तणावाचं वातावरण आहे. आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरपीआय, भाईजान आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वसईत 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. पायाची सर्जरी करण्यासाठी वसईतल्या रवी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. ऑपरेशन नंतर मुलाचा त्रास काही कमी झाला नाही. डॉक्टरांनी त्याला 3 इंजेक्शन्स दिली आणि काही वेळात मुलाचा मृत्यू झालाय. बेळगाव सुलगे इथल्या 50 वर्षीय देवस्की पंच व्यंकाप्पा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह लावण्यावेल मंगल कार्यालयाजवळ ओढ्यात फेकून देण्यात आला. कांबळे हे सोमवारपासून बेपत्ता होते. काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय. नंदुरबार शहरातील अमृत चौकातल्या व्यापारी संकुलातील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला आग लागली. आगीत बँकेतील फर्निचर जळून खाक झालं आणि 11 लाख रुपयांचंही नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाशिम तालुक्यातील तांदळी इथल्या दिगंबरराव देशमुख यांच्या गोठ्याला आग लागून 2 बैलांसह लाखो मोलाचं शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालंय. ही आग नेमकी का लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्याला तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. अकोला नांदेड महामार्गावर सावरगाव बर्डे गावाजवळ ट्रक आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. यात 1 जण गंभीर जखमी तर 10 जण किरकोळ जखमी आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसील अंतर्गत हातभट्टी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कानं धाड टाकली. या कारवाईत 1,30,000 रुपयांची 150 लिटर तयार दारू, 5,200 लिटर रसायनं नष्ट करण्यात आली. 2 आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. गोल्डन नेस्ट परिसरात काश्मीरी चरस विकण्यासाठी आलेल्या 3 आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 किलो 500 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 10,20,000 रुपये इतकी आहे.
अकोल्यातल्या दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसेला 2,000ची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले. वीज चोरीची तक्रार करणाऱ्याला मिळणाऱ्या बक्षिसातून 10% रक्कम देण्याची मागणी शिरसेने केली. संप करणाऱ्या पालिका रुग्णालयातील आरोग्य सेविकांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागानं संपकऱ्यांना दिले. तसंच संपाच्या काळात कामावर न येणाऱ्या आरोग्य सेविकांचं मानधनही कापलं जाणार आहे. महिला आरोग्य सेविकांची सेवा खंडित करून नवीन आरोग्य सेविकांची भरती केली जाणार असल्याचं पालिकेनं काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय. हक्काचं पाणी मिळावं यासाठी सांगोलकरांच्या वतीनं अनोखं फोन करा आंदोलन करण्यात येते. जवळा गावाला टाटा आणि कोयना धरणाचं पाणी मिळावं आणि ते पाणी आरक्षित ठेवण्यात यावं अशी या जवळा ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यासाठीच त्यांनी सांगोल्यात आंदोलन सुरू केलंय. आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्री निवास, मुख्य सचिव यांच्या कार्यालयात फोन करायचा आणि फोनवरूनच आपल्या 10 समस्या मांडायच्या. हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा असं सांगायचं. रास्ता रोको आणि जाळपोळ करण्यापेक्षा तरुणांनी अशा अनोख्या आंदोलनाचा पर्याय निवडलाय. इचलकरंजी इथं वृद्ध निराधार यांना देण्यात येणारी पेन्शन बँकेमार्फतच सुरू ठेवावी अशा आशयाचं निवेदन वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विलास रानडेंना देण्यात आलं. मागासवर्गीय सरळ सेवा अंतर्गत विशेष अनुशेष भरती मोहिमेत निवड झालेल्या 16 उमेदवारांना त्वरित आरोग्य सेवक पदावरती नियुक्ती मिळावी यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागच्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीनच्या कार्यालयासमोर झोप काढा आंदोलन करण्यात आलं. अंबरनाळ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचा सध्या रासायनिक नाला झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. रासायनिक कंपन्यांकडून नदीत कुठल्याही प्रक्रियेविना रासायनिक पाणी सोडलं जातंय. सातारा जिल्ह्याच्या नाभिक समाजाच्या महाविद्यालयीन तरुणीची 22 जानेवारीला हत्या झाली. मात्र या हत्येतील आरोपी अद्यापही मोकाट असून त्याचा तत्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी संतसेना महाराज सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये अत्यंत दुर्मिळ जातीचा खवल्या मांजर विक्रीसाठी आणलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. खवल्या मांजराची समुद्रमार्गे परदेशात तस्करी करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाघाट परिसर सध्या मगरींच्या दहशतीखाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालवल्यानं काठावर मगरींचा मुक्त वावर सुरू आहे. त्यामुळे परिसरामध्ये दहशत आहे. या मगरींपासून लहान मुलं, महिला, शेतकऱ्यांसोबतच नदीपात्रावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांनाही मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे वनविभागानं तातडीनं यावर उपाययोजना कराव्यात. गावकऱ्यांच्या दहशतीच्या सावटाखालून त्यांची सुटका करावी अशी मागणी करण्यात येते. पुण्यातील डॉक्टर राणीमित्र अमित शहा आणि ब्राउनी नावाच्या कुत्रीनं मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढलं. वेगवेगळ्या हालचाली करून ब्राउनीनं शहांचं लक्ष संजयतीच्या बेडरूमकडे वेधलं आणि त्यावेळी संजयती यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात आल्यानंतर शहांनी त्यांना दवाखान्यात नेलं आणि त्यांचे प्राण वाचवले.